काही आठवणी अशा असतात ना, ज्या कॅमेऱ्यात कमी पण मनात जास्त साठतात. तर नवरीकडून दोघांची ग्रँड अशी एंट्री झाली आणि खरं सांगते त्या क्षणी माझा भाऊ आणि वहिनी एखाद्या हिरोईनपेक्षा काही कमी वाटत नव्हते आणि दोघांच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं तेज अगदी वेगळं दिसत होतं. यानंतर पारंपरिक विधी सुरू झाले. नवरदेव नवरीला अंघोळ घातली, घरच्या देवांना हळद लावली आणि मग आम्ही सगळे हळदीच्या ठिकाणी पोहोचलो, जिथे सुंदर असं डेकोरेशन, आजूबाजूला जमलेले नातेवाईक आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळंच खूप खास वाटत होतं. आणि आमच्या गावाकडून पण वाड्यातले सगळेजण आले होते. एक एक करून सगळ्यांनी हळद लावली आणि हळदीसोबत प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकी भरभरून दिली. आणि मग सुरू झाला खरा जल्लोष. गाणी, डान्स आणि मजा. वातावरण अगदी रंगून गेलं आणि नवरदेव नवरीने पण मस्त डान्स केला आणि आम्ही जे सहसा कधीच डान्स करत नाही त्यांनी भावाच्या आनंदासाठी 2 पावलं पुढे टाकली. त्या दिवशी कळालं की लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तीचं नातं नाही, तर 2 कुटुंबाचा आणि खूप साऱ्या भावनांचा आणि सुंदर आठवणींचा उत्सव असतो. काही क्षण असे असतात की ते मोबाईलमध्ये पूर्णपणे कैद करता येत नाहीत, पण मनात मात्र कायमचे साठवून राहतात. तर 6 तारखेला माझ्या भावाचं लग्न पार पडलं. खरं सांगायचं तर सगळ्या धावपळीमध्ये व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही आणि गावाकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता आणि व्हिडिओ अपलोड करायचा म्हणलं तर आता अपलोड केला तर दुपारी अपलोड व्हायचा. त्यात मोबाईलचा डेटा पण सतत फुल होत होता, त्यामुळे ना सगळे क्षण काही शूट करता आले नाहीत. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आमच्या नवरदेव नवरीची जोडी पण कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.